नमस्कार मंडळी, आज आहे 1 जानेवारी 2026 आणि आज बनवत आहे संध्याकाळी पावभाजी. आणि तन्वीला आणि तिचे फ्रेंड होते, त्यांना पार्टी करायची होती. म्हणजे टेरेसवरच करायची होती संध्याकाळी. म्हणजे एक फ्रेंड आणि एक छोटासा मुलगा, हे दोघं तिघं मिळून करणार होते. आणि त्यांना मी पावभाजी बनवून दिली होती आणि प्रतीकला पण. आणि हे सर्व मी घेतलं होतं पावभाजी बनवायसाठी. मस्त शिजून वगैरे ठेवलं. आणि सकाळपासून आज खूपच बरेचसे कामं होते, कारण की आईच्या गोळ्या पण सरलेल्या होत्या, संपलेल्या होत्या आणि त्या पण आणायच्या होत्या. तर सकाळी मी उठल्यापासून कामच चालू आहे. मुलांच्या खुशीसाठी सर्व तर काही करावंच लागते आपल्याला ॲडजस्ट. तर बघू शकता, आता सकाळी मी उठली, त्याच्यानंतर मग थंडीच्यानं वेळच झाला उठायला. मग आज मुलं घरीच होते, तन्वी आणि प्रतीक. मग त्याच्यानंतर भाजी बाजार आणायला गेली. काम म्हणजे सकाळचं पूजा वगैरे झाल्यावर, आंघोळ वगैरे झाल्यावर, त्याच्यानंतर मग तिकडून आली. नंतर मग स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्यावर मग 2 वाजले. 2 वाजता मग मी गोळ्या आणायला गेली आईच्या. त्याच्यानंतर मग गोळ्या घेऊन आली. तर मग 4 वाजले. 4 वाजता नंतर मग झाडझूड वगैरे केली. आणि त्याच्यानंतर मग 5-5:30 वाजले. त्याच्यानंतर मग ही म्हणजे पावभाजीची भाजी वगैरे शिजून ठेवली, चिरून वगैरे हे शिजून ठेवली. नंतर मग आम्हाला जायचं होतं मठामध्ये, आणि ही पावभाजीची तयारी करून ठेवली होती आधीच. आणि सकाळीच मी पाव घेऊन आलेली होती. आणि सकाळी हे सकाळी केलेली होती मी भाजी. मसाल्याचं वांगं केलेलं होतं मी सकाळी. आणि त्याच्यानंतर मग मठामध्ये गेलो. मठामधून आलो 7:30ला, मठामधून आलो वापस. आणि तिकडून आल्यानंतर मग तन्वीला मस्तपैकी पावभाजी बनवून दिली. आणि मस्त तन्वी पार्टीला गेलेली होती. त्याच्यानंतर आमच्यासाठी तर काही करायचंच होतं ना, तर मग मी मस्त भेळ बनवून घेतली. आणि आता तुम्हाला इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि आपलं मराठी लोकांचं नवीन वर्ष तुम्हाला तर माहितीच आहे, गुढीपाडव्याला असते का. तर आज 1 जानेवारी आहे, म्हणून सर्वांना खूप खूप शुभेच्छा यूट्यूब फॅमिलीला. आणि हे बघा, तन्वीला मी एवढं दिलेलं होतं, म्हणजे पार्टीसाठी 3 जण होते ते. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर श्री स्वामी समर्थ. बाय सर्वांना. किती मोठे पाणी सांडलं इथं, कसं काय सांडलं तर. चला या मग पावभाजी खायला.